तानाजी घरात आणि फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. अजय अजय आणि तानाजी घरात. मात्र वॉरियर्स संघाकडून सलामी जोडी. रोहितचा हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांनी वाईटचा इशारा केलाय. धावसंख्या 2. इथे चेंडू हवेमध्ये. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली आणि इथे फलंदाज अजय झेलबाद. नक्कीच यानंतर एक बिग मॅच होईल. आरएस एंटरप्राइजेस आणि रोशनी लॉयन किंग. आरएस साठी करो या मरो आहे. जिंकला तर सुपर ओव्हर आणि रोशनी जर जिंकली तर आरएसचं मात्र या स्पर्धेतून बाद. नक्कीच एमआय हा संघ या स्पर्धेतून बाहेर झालाय. रोशनी आणि आरएस साठी खूप महत्वाचा सामना आहे. आरएस जिंकला तर रोशनीला संधी आहे. 1 ओव्हर आणि रोशनी लायन किंग जिंकली तर आरएसला बाहेर जावं लागेल. इथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फलंदाज यथेश म्हात्रे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कोपार आणि म्हात्रे वॉरियर्स संघाचे ते ऑनर देखील आहेत. नक्कीच गेल्या वर्षी देखील त्यांनी संघ मालक म्हणून हा संघ स्पॉन्सर केला होता. विनायक म्हात्रे आणि यथेश म्हात्रे यांचा संघ आपण पाहतोय. म्हात्रे वॉरियर्स आणि भूमी डेव्हलपर सुयश कबीर पाटील आणि शुभम रमेश म्हात्रे यांचा संघ आपण पाहतोय. चेंडूला शॉर्ट फाईन लेगला अडवण्यामध्ये अपयश आलाय. चेंडू चालला डीप फाईन लेग रिजन मध्ये. 4 धावांसाठी हा नशिबाचा चौकार यथेश म्हात्रेच्या बॅटमधून आलाय. बघा तानाजी घरात एक सिनियर खेळाडू त्यांना देखील या सामन्यातून फलंदाजीची संधी दिली गेलेली आहे. अनिल म्हात्रे, सुमित म्हात्रे या संघाचे मुख्य खेळाडू आहेत. इथे चांगला फटका यथेश म्हात्रेच्या बॅट मधून. चेंडू चालला एका टप्प्याने सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या ओव्हरमध्ये 1 बाद 12 टोटल. म्हात्रे वॉरियर्स आणि भूमी डेव्हलपर जवळजवळ सुपर 4 मध्ये हे दोन्ही संघ क्वालिफाय झालेले आहेत. आणि त्यानंतर एमके हा संघ देखील क्वालिफाय झालाय. फक्त 2 संघांचं अस्तित्व बाकी आहे. रोशनी लॉयन किंग आणि आरएस एंटरप्राइजेस. यानंतरचा सामना खूप महत्वाचा असेल दोन्ही संघांसाठी. बघा दोन्ही संघ नाही का आपण तयार राहा. लॉयन किंग आणि आरएस. गोलंदाज बघूया कोण येतोय. दर्पण मनोहर पाटील यांचे चिरंजीव. नक्कीच वैभव आहे. राजेश भोईर आहेत. या संघाने देखील चांगला पलटवार केलाय. एमआय लाईफस्टाईल संघाचं देखील आपण कौतुक करू. जरी ते या स्पर्धेतून बाहेर झालेत तरी मात्र त्यांनी सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील आपल्या केपीएल मध्ये सहभाग घेतला. त्याबद्दल ग्रामस्थ कोपार, बालगोपाल क्रीडा मंडळ कोपार आणि वेताल क्रीडा मंडळाच्या वतीनं त्यांच्या संघ मालकांचं आणि सर्व खेळाडूंचं विशेष आभार. एमआय लाईफस्टाईल. नाही नक्कीच अगदी बरोबर आहे. कारण की आपली गावची स्पर्धा आहे.
या स्पर्धेमध्ये तुम्ही जर भाग घेऊन देखील या स्पर्धेमध्ये खेळला नाहीयेत तर पुढील वर्षी तुम्हाला भाग घेता येणार नाहीये. असं KPL कमिटीच्या माध्यमातून आम्ही खेळाडूंना ही सूचना करतोय. पुढल्या वर्षी तुम्ही फॉर्म भरू नका आणि KPL मध्ये तुम्ही भाग घेऊ नका. कारण की संघ मालक नाराज होत आहेत, खेळाडू नाराज होत आहेत. तुम्ही फॉर्म भरून जर खेळत नाही तर कुठेतरी आपल्यासाठी खेदाची गोष्ट आहे. नक्कीच गावाची स्पर्धा आहे आपली, KPL आपण खेळतोय. गावची एकता आणि अखंडता राखण्यामागचा मुख्य उद्देश आहे. सुमित म्हात्रे इथे शॉर्ट पिच चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला आहे. चेंडूला पाठवला आहे डीप फाईन लेग, सीमारेषेच्या बाहेर षटकार. 20 धावा झालेत. चांगली टोटल आपण पाहतोय. 8 चेंडू मध्ये 20. अजय 0 वर, हितेश म्हात्रे खेळतो 9 वर, सुमित म्हात्रे खेळतोय 8 वर. भूमी डेव्हलपर शुभम रमेश म्हात्रे आणि सुयश कबीर पाटील या संघाचे संघ मालक आहेत. तर म्हात्रे वॉरियर्सचे विनायक म्हात्रे आणि हितेश म्हात्रे हे संघ मालक आहेत. बघूया वैभव काहीतरी दर्पणला कानमंत्र घेतोय. चांगला चेंडू होता, अगदी जमिनीलगत चेंडू येतोय डीप मिड विकेटला. चांगला क्षेत्ररक्षण, एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचललाय. मिळेल फक्त एक सिंगल. सिंगल धावसंख्या झाली ती 21. 21 धावा. रोशनी, लॉयन किंग आणि आर्यस इंटरप्राइजेस तयार राहा. साखळी स्पर्धेतील हा शेवटचा सामना असेल, सामना क्रमांक 15. नक्की 7 संघ, प्रत्येक जण 5-5 सामने या स्पर्धेच्या माध्यमातून खेळलेला आहे. शेवटचा एक सामना आपल्याला यानंतर पाहायला मिळेल. चांगला चेंडू हितेश म्हात्रेच्या शरीरावर चेंडू आदळला आहे. बघूया दर्पण पाटील चेंडूला उचलतोय. पंच भांबरे सरांचा इशारा आला लेग बाईज. धावा येत कशाही येत, एका धावेला खूप मोठी किंमत आहे. कारण की चेसिंग कंपल्सरी आहे. आपण एक बनवली तर समोरच्याला 2 बनवावे लागतील. दर्पण 4 चेंडू टाकून झालेत. मनोहर पाटील यांचे चिरंजीव. हा चेंडू अगदी बॅटला स्पर्श झाला आहे. चेंडू शॉर्ट फाईन लेग रिजन मधून निघाला आहे. डीप फाईन लेगला 4 धावांसाठी हा चौकार. नक्कीच आपले सन्माननीय कोपर ग्रामपंचायतचे कार्य सम्राट सरपंच हेमंतजी सूर्यकांत घरत साहेबांकडून गेले 2 दिवस या स्पर्धेमध्ये संपूर्ण खेळाडूंची जेवणाची उत्तम सोय करण्यात आलेली आहे. आज सुपर संडे आणि सुपर मटन च जेवण आज साहेबांकडून देण्यात आलेलं आहे. इथे चौकार आला आणि चौकारांनी धावसंख्या 30, 2 ओव्हर 1 बाद 30. दर्पणला या मॅच मधून गोलंदाजी दिली आणि नक्कीच दर्पणवरचं दर्पण मात्र थोडस वाढलेलं आहे. तब्बल धावा खर्च केल्यात 17. राजेश भोईर आहेत, वैभव आहे, कल्पेशला आवाज देत आहेत. बघूया अतिशय चांगला टॉस बॉक्स आपण पाहतोय. अगदी सन्मान्य सरपंच हेमंतजी घरात आणि उपसरपंच नक्कीच रुपेश घरात यांच्या सौभाग्यवती अस्मिता रुपेश घरात आणि संपूर्ण ग्रामपंचायत कमिटी कोपार यांच्या माध्यमातून आपण KPL पर्व दुसरं पाहतोय. वैभव आलाय. चला दोन्ही संघ नाही का आपण तयार राहा. रोशनी, लॉयन किंग
आणि आर्यस एंटरप्राइजेस शेवटचा 6 चेंडू शिल्लक. चांगला चेंडू एसटी रक्षकाकडून थोडीशी चुकी पाहायला मिळाली. स्ट्राईक रोटेट. सुमित म्हात्रे स्ट्राईक वर गेलाय. धावसंख्या 31. चेंडू बॅटला स्पर्श झालाय हितेश म्हात्रेच्या. पाच चेंडूंचा खेळ बाकी आहे. 31 धावा झालेत. सुमित म्हात्रेनं चांगली फलंदाजी संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेली आहे. इथे देखील चेंडूला उडवलाय काऊ कॉर्नरच्या बाहेर षटकारासाठी. गुड शॉट. 37 वर टोटल पोचलेली आहे. भूमी डेव्हलपरनं या मॅच मधून 2 गोलंदाजांना संधी दिली. दर्पण रोहित म्हात्रे का चांगले इन्फॉर्म फलंदाज आहेत. बघूया राजेश भोईर त्यांच्याकडे एक चांगला फलंदाज आहे. रोहित म्हात्रे 40+ चांगला खेळाडू आहे. वैभव देखील चांगला फलंदाज आहे. धावा झाले 37. इथे अजून एक चांगला फटका लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून स्टेट ड्राईव्ह षटकार. आता धावसंख्या 43. सुमित म्हात्रेनं धावांचा पाऊस पाडलाय. चांगल्या टच मध्ये आहे. वैभववर आक्रमण. चेंडूला खोदून काढला अगदी ऑफ ड्राईव्ह. फक्त एक सिंगल मिळेल. हितेश म्हात्रे तयार होते. धावसंख्या 4. 44 धावा झाली आहेत. 2 चेंडू. आता वैभवला कमबॅक करण्याची संधी आहे कारण की सुमित हा नॉन स्ट्राईकला आहे. बघूया हितेश देखील षटकार मारेल का वैभवला. 2 चेंडू बाकी. आणि इथे बघूया फलंदाज पायचीच्या स्वरूपात बाद. फलंदाज कोण आहे. विहान केपीएलचा सर्वात कमी वयाचा खेळाडू बॅटिंग साठी चाललेला आहे. टाळ्या होऊ द्या विहानसाठी. नक्कीच अगदी वैभवचा शेवटचा एक चेंडू शेष आहे. नक्कीच वैभव अगदी या चिमुरड्याला विहानच्या जर बॅटवर चेंडू आला तर त्याला 500 रुपयाचा कॅश प्राइज. आणि ते चेंडू आणि बॅटचा संपर्क. राजेश भोईरनं झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. चला आपण म्हात्रे वॉरियर्स संघाने 2 बाद धावा बनवल्यात 45 आणि 46 धावांचं लक्ष्य आहे. आपण लॉयन किंग आणि आर्यस या दोन्ही संघादरम्यान आपण नाणेफेक करूया. मान्यवर कक्षामधून मान्यवरांनी यायचं आहे. सुरेशजी म्हात्रे दादा आपण या टॉस बॉक्स मध्ये साखळी सामन्यातील ही शेवटची मॅच अतिशय महत्त्वाचा सामना असेल दोन्ही संघांसाठी.
नक्कीच आपले सन्माननीय सरपंच हेमंतजी घरत साहेब देखील आहेत आणि सुरेशजी म्हात्रे दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. रुपेश घरात संतोषजी म्हात्रे देखील आलेले धन्यवाद. तर बघा नाण्याचं ओळख पुन्हा एकदा मी करून देतोय. आम्ही कोपरकार आणि दुसऱ्या बाजूला KPL 2024 कोण आवाज येईल रुपेश. आम्ही कोपरकार आणि एक्झॅक्ट ते झालेले मान्यवरांचे खूप खूप आभार. रुपेश नाणेफेकी जिंकली आहे. हा KPLचा सर्वात चांगला सामना होईल. तुम्ही जिंकलात तर 1-1 वर होईल आणि जर लॉयन किंग जिंकला तर तुम्ही बाहेर ते इन होतील. तू गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे यामागचं मुख्य कारण काय. प्रथमतः आम्ही 3 वेळा फलंदाजी केलेली आहे. 3 वेळा फलंदाजी करताना आमचा 2दा पराभव झालेला आहे. त्याच्यामुळं एक चान्स बॉलिंग करून बघूया का याच्यात विजय शक्य होतो का. नक्कीच विजयी शक्य होतोय का नाही यासाठी तुम्ही प्रथम गोलंदाजी घेतलेली आहे. कोणाकडून जास्त अपेक्षा असतील. खूप महत्वाचा सामना आहे खास करून तुझ्यासाठी कारण की तू जिंकला तर तुला अजून एक सामना खेळायला भेटेल आणि रोशनी जिंकली तर ते क्वालिफाय होतील. प्रथमतः 40+ ची पहिली ओव्हर 40+ ची असेल त्याच्यामुळे किशोर पाटील याच्याकडनं खूप अपेक्षा असतील. यश घरत, देयल पाटील, भूमिक पाटील, समीर घरत यांच्याकडून अपेक्षा आहेत. खूप खूप धन्यवाद. सँडी आपण नाणेफेकी गमावलेली आहे. प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. तर या सामन्यातून काय आपल्या संघावर दडपण आहे. आता दडपण बोलत तर आहेच कारण 2 मॅच आम्ही लगातार हरलेलो आहे. त्याच्यामध्ये दडपणामध्ये आम्ही तरी दडपण आम्ही खेळणार नाही. आमचा नॅचरल गेम करू आणि मॅच जिंकायचा पूर्ण प्रयत्न करू. इथे नॅचरल गेम करून आपण खेळण्याचा प्रयत्न कराल की मात्र आरिसला संधी द्याल. संधी आता कोणाला देता येऊ शकत नाहीये कारण की आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. बघूया मैदानामध्ये दिसेल. तर मित्रांनो नाणेफेकी जिंकून आर्यसचे संघ मालक रुपेश घरातनं इथे प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय आणि रोशनी लॉयन किंगला फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलेलं आहे. धन्यवाद. चला सलामी जोडी मैदानामध्ये उतरलेली आहे. धावांचं लक्ष आहे 46. बघूया 46 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील. रोहित म्हात्रे आणि राजेश भुईर नाही राजेश भुईर नाही आहेत. शुभम रमेश म्हात्रे स्वतः संघाचे संघ मालक आहेत. चला चला सामना सुरू करा. म्हात्रे वॉरियर्स सामना सुरू करा. चला जेवण तयार आहे. जे खेळाडू खाली आहेत त्यांनी जेवण करून घ्यायचं आहे. अठरा चेंडूमध्ये 46 धावांचं लक्ष आणि गोलंदाजीसाठी तानाजी घरात. क्या बात आहे. अनिल म्हात्रे सुमित म्हात्रेनं आपले सिनियर गोलंदाज तानाजी घरात यांना संधी दिलेली आहे. चला तानाजी भाऊ गोलंदाजीला सुरुवात करा आपण. चला चला लगेच सामना सुरू करा. 18 चेंडू आणि 46 धावांचं लक्ष आहे. यानंतरच्या आपल्या साखळी सामन्यातील शेवटच्या सामन्याची देखील नाणेफेकी झालेली आहे आणि आर्यस संघानं नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. गोलंदाजीचा निर्णय घेतला आर्यस संघाने. रुपेश घरात या संघाचे संघनायक संघ मालक तानाजी घरात.
पहिला चेंडू अगदी बॅकफुटला जाऊन चेंडूला उडवलाय. डीप स्लीपर कव्हर शिमरशीकडे चेंडू येतोय. शुभम म्हात्रेला आपण पाहतो नॉन स्ट्राईकला. 2 धावींनी रोहित म्हात्रेनं स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलेला आहे. धावांचा श्रीगणेश होतोय. भूमित पाटीलकडून शुभम साठी पारितोषिक आहे. आपण एक षटकार जरी मारला या इनिंग मध्ये तर आपल्याला 500 रुपयाचं रोख पारितोषिक. बघूया चांगला फटका आपण पाहतो रोहितच्या बॅट मधून. एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून चेंडूला उचललाय. धावसंख्या 4. पहिले चेंडूवर 2, दुसरा चेंडू वाईट, तिसऱ्यावर सिंगल. विहान याला आपण पाहतो शॉर्ट फाईन लेगला. हा चेंडू बिमार चेंडू आहे आणि हा चेंडू नक्कीच खराब. तानाजी घरत यांच्याकडून 5 धावा. फ्रीट चेंडू होता आणि अगदी इथे चांगलं यष्टीरक्षण आपण पाहतोय. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक दक्ष होते. गुड बॉल. चांगली वापसी केलेली आहे तानाजी घरातनं. आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत, त्यामध्ये 1 वाईट, 1 नो आणि 3 चेंडू हे लिगली आहेत. धावसंख्या 5. अजूनही 41. 14 चेंडू मध्ये बनवायचे आहेत. 14 चेंडू मध्ये 41 धावांचं लक्ष आहे. चांगला फटका ते आपण पाहतोय. मात्र इथे झेल टिपला यष्टीरक्षकांना. शुभम म्हात्रे झेलबाद. नवीन फलंदाज राजेश भोईर मैदानामध्ये इंटर होत आहेत. रन मशीन ऑफ भूमी डेव्हलपर राजेश भोईर. शुभम बाद झालाय. तानाजी घरात ना अखेरकार शुभमला बाद करण्यात यश मिळवलेले आहे. चला चला स्पीडअप करा जरा, फास्ट केला. एक वाजून 47 मिनिटं झालेली आहेत आणि आजच्या दिवसातील हा 5वा सामना आपण पाहतोय. अजून एक सामना साखळी सामन्यातील यानंतर होणार आहे. रोशनी लॉयन किंग आणि आर्यस इंटरप्राइजेस. इथे चेंडू अगदी चाललाय. बघूया विहान चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडूनी शर्यत जिंकलेली आहे, मात्र इथे हिट विकेट, मोठी विकेट आहे राजेश भोईरची. नाही आता खरी लढत यानंतर होणार आहे. साखली सामन्यामध्ये हा सामना भूमी डेव्हलपरने सस्यात घेतलेला आहे. नवीन फलंदाज निखिल. जतीन मडवीचं काम तमाम झालेलं आहे. MI लाईफस्टाईल नक्कीच जतीननं कालपासून डोक्याला हात लावले होते. आज दुसऱ्या दिवसातून पण डोक्याला हात लावा लागलेले आहेत. पुढल्या वर्षी नक्कीच नक्कीच MI संघ पहिल्या सेक्शन मध्ये चांगले फॉर्म मध्ये होते. इथे फटका उडवला आहे. बघूया झेलच्या खाली सुमित, मात्र तो झेल ड्रॉप. एक सिंगल. पहिल्या ओव्हरची समाप्ती. धावसंख्या 6. 2 बाद 6.
येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये अजूनही 40 धावांची गरज आहे. 20 ची सरासरी अजूनही राखायची आहे. 12 चेंडू 40 धावा. 12 मध्ये 40 बनवायचे आहेत आणि रोहित म्हात्रे रिटायर आउट झालेले आहेत. तानाजी घरातनं चांगली गोलंदाजी केलेली आहे. क्या बात है. निखिल आणि सुमित सुयश निखिल आणि सुयश आहे. दोन्ही बंधू जोडी. 12 चेंडू मध्ये 40 धावांची गरज आहे. गोलंदाज कोण आहे? रमेश म्हात्रे. नक्कीच 40+ एक उत्कृष्ट खेळाडू आणि इथे पहिल्याच चेंडूवर विकेट. पहिल्या सामन्यातून सामनावीर देखील राहिलेले आहेत. आणि सुरेश दादा म्हात्रे यांच्याकडून त्यांना 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील देण्यात आले होतं. नक्कीच गत वर्षी MI लाईफस्टाईल संघातून खेळताना उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. रमेश म्हात्रे आपल्या वेताळ कोपर 40+ एक चांगले खेळाडू आहेत. त्यांचे बंधू सुरेश दादा म्हात्रे देखील आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत आणि त्यांनी या आधीच्या सामन्यातून सुमित म्हात्रे आणि रमेश दादा यांच्यासाठी प्रत्येकी 500 रुपयाचं कॅश प्राइज सामनावीर म्हणून दिलं होतं. नवीन फलंदाज कल्पेश आलाय. पहिला चेंडू उडवलाय. अनिल म्हात्रे चेंडूकडे पाहत राहिलाय. षटकार ठोकलाय. कल्पेशनं षटकार आणि आपला अकाउंट ओपन केलाय. संघाची टोटल 12. धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कुठेतरी भूमी डेव्हलपर संघ मागे राहिलाय. बघूया अजूनही सामना संपलेला नाहीये. चला चला स्पीडअप करा. वेळ कमी घ्या. मॅच बॉल आलेला आहे. धन्यवाद. सुयश इथे पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय कल्पेशनं. 2 मध्ये 2 रमेश म्हात्रे यांच्यावर आक्रमण. पहिल्या मॅच मधून रमेश म्हात्रेनं फक्त 6 धावा दिल्या होत्या. या मॅच मधून 3 चेंडू मध्ये 12 धावा दिलेत आणि 1 विकेट. संघाची टोटल पोहोचले 18 वर. सुयश पाटील प्रत्येक षटकारासाठी शुभम म्हात्रेकडून 1000. बघूया कल्पेश. इथे बघूया चेंडू चालला अगदी यष्टीरक्षकाच्या मागे. लॉंग स्टॉप सीमा पार. हा येतोय चौकार. चांगल्या धावा या ओव्हरमध्ये आता कल्पेश न बनवलेले आहेत. धावसंख्या झाली ती 22. अजूनही विजयासाठी 8 चेंडू मध्ये 24 धावांची गरज आहे. 8-24. 8 मध्ये 4 ठोकायचे आहेत. षटकारांनी डील करावी लागेल. सिंगल डबलनी 8 मध्ये 24 येणार नाहीयेत. बघूया कल्पेश 3 चेंडू मध्ये 16 वर खेळतोय. चांगला चेंडू अगदी स्विंग अँड मिस. रमेश म्हात्रेनं कमबॅक केलेला आहे.
शेवटचा एक चेंडू शेष. 7 चेंडू आणि 24 धावा. आता 7-24चं समीकरण. हा चेंडू चांगला होता, अगदी फलंदाजीच्या बुंद्यामध्ये चेंडू टाकलाय. सुमित मात्रे चेंडूच्या समोर आहे. एक धावेवर समाधान कल्पेशनं मानलाय. 2 ओव्हर 3 बाद 23. 12 मध्ये 23. आता येणाऱ्या 6 मध्ये 23. अर्ध्या धावा झाली आहेत. अजूनही अर्ध्या धावा 6 चेंडूमध्ये पूर्ण करायच्या आहेत. बघूया, कल्पेशकडे क्षमता आहे. गोलंदाज सुमित येईल. नक्की सुमित अगदी आपल्या पूर्व तयारीला लागलेला आहे. 6 चेंडूमध्ये 23 धावांचं समीकरण शिल्लक आहे. चला चला स्पीडअप करा जरा सुमित. सहा चेंडू 23 धावा. गोलंदाज सुमित मात्रे, समोर फलंदाज आहे कल्पेश. आपण पाहतात कोपर प्रीमियर लीग पर्व दुसरं. सुमित पहिला चेंडू अगदी स्विंग अँड मिस. चांगला चेंडू टाकलाय. अगदी लेगस्टिक वर चेंडू पडून काहीसा ऑफस्टिकच्या दिशेनं वळवला होता. सुमितनं आपल्या नावाची छाप या KPL 2024 च्या स्पर्धेमध्ये सोडलेली आहे. 5 चेंडू आणि 23 धावा. आता आव्हान कठीण होत चाललेलं आहे. हा चेंडू देखील आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. 22चा इशारा आलाय. आता 4 मध्ये 22. आता 4 मध्ये 4 ठोकावे लागतील. आणि सुयश, बघूया सुयश जय मल्हार हॉटेलचे मालक दर्शन भंडारी आणि प्रकाशजी तरे, सुचित भोईर, आपलं खूप खूप स्वागत आहे. शेतकऱ्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. इथे हा चेंडू बघूया अगदी चाललाय 22च्या स्वरूपात. 4 धावांसाठी चौकार. निखिल पाटील कडून सुयश. षटकारासाठी 500 रुपये आहेत. दोन चेंडू आणि 14ची गरज. 2 मध्ये 14 बनणं मुश्किल आहे. बघू शकता आपण हा शॉट फाईन लेगला जो चिमोट आहे. आता एक षटकार मारला तर 1000. पैसे वाढलेले आहेत. बघूया, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. मात्र वने संघाने देखील चांगलं कमबॅक केलेलं आहे. आणि हा फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. बघूया झेल होईल का. सेफ प्लॅन आणि हा सामना